फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले आहे. आतापर्यंत आपण 12 जे टेन्सेस होते त्याचे सगळे सेपरेट व्हिडिओज बघितलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण 12च्या 12 टेन्सेस आपण काय केलेलं आहे, टेबल तयार केलं आहे. त्या टेबलनुसार सेंटेन्सेस कसे होतात आणि मेन पार्ट ऑफ द सेंटेन्स काय आहे ते आज आपण बघणार आहे. ऑल टेन्सेस सगळे काय एकदम बघितलेले आहेत. वर सगळे तुम्हाला टेन्सेस दिसतील, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि साइडला तुम्हाला टाइप दिसतील, सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पहिल्यांदा आपण काय केलं होतं, सगळे सिंपल टेन्सेस शिकले होते, मग कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस शिकले होते. नंतर ना आपण काय केलं, सगळे प्रेझेंट, सगळे पास्ट आणि सगळे फ्युचर. आणि आता आपण 12च्या 12 टेन्सेस ॲट अ टाइम शिकणार आहे विथ एक्झाम्पल. आता पहिल्यांदा आपण बघूया सिंपल टेन्सेस. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. कोणताही जेव्हा सेंटेन्स आपण सुरू करतो तेव्हा वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येणार आहे आणि नंतर येणार आहे ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. आणि ह्याच्यामध्ये जे येणार आहे वर्ब, तर वर्ब सोबत वर्ब फॉर्म्स येणार आहे. तोच आपण इथे प्रत्येक ठिकाणी मेन्शन केलेला आहे. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटला आपण मेन्शन केलेलं नाहीये, कारण तो प्रत्येक सेंटेन्सला असणारच आहे. सो द मेन पार्ट ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स इज V1 किंवा V1 ला यस यस प्रत्यय असणार आहे, ज्याच्यामध्ये क्रिया दररोज जे आपण करतो ते सांगतो, करतो, करते, करतात या अर्थाने. इफ दॅट इज अ सिंगल अफर्मेटिव्ह सेंटेन्स वी यूज V1 और V1 यस ES प्रत्यय असलेला. पण तो जर निगेटिव्ह करायचा झाला तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब वापरायचे, ज्याच्यासमोर येणार आहे क्रियापदाचं परत पहिलं रूप करत नाही या अर्थाने. जर आपला सब्जेक्ट प्लुरल असेल आणि आय असेल तर आपण V1 वापरतो, पण तो जर आपला सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर त्याला क्रियापदाचं यस यस प्रत्यय असलेले क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. सो आय एक्सरसाइज डेली, मी रोज एक्सरसाइज किंवा व्यायाम करते. आणि ही वर्क्स 10 to 6, तो 10 ते 6 काम करतो. आता पहिले जे सेंटेन्स आहे हे V1 चं आहे आणि दुसरं जे आहे ते V1 ला यस यस प्रत्यय लावलेला आहे. ते जर सिंपल पास्ट असेल तर आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरणार आहे V2, आणि ते जर निगेटिव्ह वगैरे करायचं असेल तर आपल्याला वापरावं लागणार आहे डीड प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. जसं की आय एक्सरसाइज्ड येस्टरडे, मी काल व्यायाम केले. ही वर्कड 10 to 6, तो 10 ते 6 काम केला, क्रिया झाली या अर्थाने. फ्युचर टेन्स मध्ये जेव्हा सिंपलचं आपण बघणार आहे तेव्हा येणार आहे शॅल विल हे हेल्पिंग वर्ब, त्याच्यासोबत येणार आहे क्रियापदाचं पहिलं रूप करेल, करेल या अर्थाने. जसं आय शॅल एक्सरसाइज टुमॉरो, मी उद्या एक्सरसाइज किंवा व्यायाम करेल. आणि ही विल वर्क 10 to 6, तो 10 ते 6 काम करेल. म्हणजे प्रत्येक सिंपल टेन्स मध्ये आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे, जिथं डू, डज, डिड आणि शॅल विल हे हेल्पिंग वर्ब येणार आहे. क्रिया दररोज करतो, क्रिया भूतकाळामध्ये केलो आणि क्रिया भविष्यकाळामध्ये करेन या अर्थाने आपण सिंपल टेन्सचा वापर करतो. द नेक्स्ट वन इज कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस म्हणजे चालू आहे, क्रिया वर्तमान काळामध्ये चालू आहे, त्यामुळं एम इज आर हे हेल्पिंग वर्ब घेतले आणि क्रियापदाचा ING स्वरूप वापरलेला आहे. करत आहे, क्रिया आत्ता चालू आहे. आय एम एक्सरसाइजिंग, मी व्यायाम करत आहे. ही इज वर्किंग, तो काम करत आहे. हेच वाक्य जेव्हा पास्ट मध्ये होणार आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, तेव्हा आपण यूज करणार आहे वॉज वेर आणि क्रियापदाला ING. करत होतो, एका पर्टिक्युलर टाइमला क्रिया चालू होती. जसं आय वॉज एक्सरसाइजिंग ॲट मॉर्निंग, मी सकाळी व्यायाम करत होते. ही वॉज वर्किंग लास्ट वीक, मागच्या आठवड्यामध्ये तो काम करत होता. हीच गोष्ट जेव्हा भविष्य काळामध्ये होणार आहे तेव्हा होणार आहे फ्युचर कंटिन्युअस. शॅल बी, विल बी सोबत क्रियापदाचा ING स्वरूप वापरलेला आहे, करत असेल या अर्थाने. आय शॅल बी एक्सरसाइजिंग टुमॉरो धिस टाइम, या वेळेला उद्या मी व्यायाम करत असेल. आणि ही विल बी वर्किंग मंडे टू सॅटर्डे, तो सोमवार ते शनिवार काम करत असेल. तिन्ही ठिकाणी क्रिया चालू आहे, वर्तमानात चालू आहे, भूतकाळात चालू होती आणि भविष्यकाळामध्ये चालू असेल. याच्यामध्ये आपण काय यूज केलेलं आहे, बी चे फॉर्म्स वापरलेले आहेत आणि त्याच्यासोबत आलेलं आहे क्रियापदाचं INGचं रूप. जेव्हा जेव्हा तुम्हाला कंटिन्युअस हा शब्द दिसेल तेव्हा क्रियापदाचं INGचं रूप आपल्याला यूज करायचं आहे. द नेक्स्ट वन इज परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण हॅव हॅज सोबत क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे, केलो आहे. क्रिया वर्तमान काळामध्ये नुकतीच पूर्ण झाली आहे, जसं
आय हॅव एक्सरसाइज्ड, ही हॅज वर्कड. मी व्यायाम केले आहे, तो काम केला आहे. हीच क्रिया जेव्हा भूतकाळामध्ये होते तेव्हा होणार आहे केलो होतो. त्याच्यासाठी आपण वापरलेला आहे हॅड आणि क्रियापदाचं तीच रूप. आय हॅड एक्सरसाइज्ड लास्ट वीक, मागच्या आठवड्यामध्ये मी व्यायाम केले होते. आणि ही हॅड वर्कड अ होल मंथ, तो पूर्ण महिनाभर काम केला होता. हीच क्रिया जेव्हा भविष्यकाळामध्ये जाणार आहे तेव्हा होणार आहे शॅल हॅव विल हॅव क्रियापदाच्या तिसऱ्या रूपासोबत केलो असेल. आय शॅल हॅव एक्सरसाइज्ड टिल 9 AM, 9 वाजेपर्यंत सकाळी मी व्यायाम केलो असेल. आणि ही विल हॅव वर्कड टिल संडे, तो रविवारपर्यंत काम केला असेल. तिन्हीमध्ये क्रिया पूर्ण झाली आहे. वर्तमान काळामध्ये पूर्ण झाली आहे, भूतकाळामध्ये पूर्ण झाली होती, भविष्य काळामध्ये पूर्ण झाली असेल. इथे आपण काय केलेलं आहे, हॅवचे फॉर्म्स वापरलेले आहेत आणि त्याच्यासोबत वापरलेलं आहे क्रियापदाचं तिसरं रूप. आणि द लास्ट वन इज परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ, ज्याच्यामध्ये हॅव हॅज बीन प्रत्यय, क्रियापदाला ING, करत आलेलो आहे हे आपण प्रेझेंट मध्ये सांगतो. क्रिया भूतकाळामध्ये सुरू होऊन अजूनही चालू आहे. आय हॅव बीन एक्सरसाइजिंग सिन्स माय 12th एक्झाम, 12वीच्या परीक्षेपासून मी व्यायाम करत आलेलो आहे. माझी जशी 12वीची परीक्षा संपली तेव्हापासून अजून थोडा वेळ पुढे सुद्धा मी एक्सरसाइज करत राहणार आहे, असा याच्या मागचा अर्थ होतो. ही हॅज बीन वर्किंग फ्रॉम 20 years, तो 20 वर्षापासून काम करत आलेला आहे. 20 वर्षापूर्वी काम सुरू झालं आणि अजूनही चालू आहे. हीच क्रिया जेव्हा पास्ट मध्ये जाणार आहे तेव्हा होणार आहे हॅड बीन वर्ब ING, करत आलेलो होतो. क्रिया भूतकाळामध्ये सुरू झाली, भूतकाळातच संपली हे सांगतो. जसं आय हॅड बीन एक्सरसाइजिंग फॉर 6 months डेली, मी रोज 6 महिने व्यायाम करत आलेलो होतो. म्हणजे तुमचं जे काही एक्सरसाइज करायचं ड्युरेशन आहे ते फक्त 6 महिने होतं आणि तेव्हा तुम्ही कंटिन्युअसली काय केलेलं आहे, व्यायाम केलेला आहे. आणि ही हॅड बीन वर्किंग फ्रॉम 20 years, तो 20 वर्षापासून काम करत आला होता. म्हणजे 20 वर्षानंतर तो काम करत नाही या अर्थाने. हे सेंटेन्स जेव्हा भविष्य काळामध्ये होईल तेव्हा शॅल हॅव विल हॅव बीन वर्ब ING चा वापर करावा लागणार आहे. करत आलेलो असेल. भविष्य काळामध्ये एका टाइमला क्रिया चालू असेल हे सांगण्यासाठी जसं आय शॅल हॅव बीन एक्सरसाइजिंग सिन्स मॉर्निंग, सकाळपासून मी व्यायाम करत आलेलो असेल. आणि ही विल हॅव बीन वर्किंग टिल 2030, 2030 पर्यंत तो काम करत आलेला असेल. क्रिया भविष्य काळामध्ये चालू असेल. जेव्हा जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तेव्हा प्रत्येक हेल्पिंग वर्बच्या नंतर आपल्याला नॉट यूज करायचं आहे आणि मग आपण त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स करू शकतो. प्रश्न करत असताना सुद्धा आपल्याला जे आपले हेल्पिंग वर्ब्स आहेत त्यांचाच वापर करून प्रश्न करायचा आहे. इवन WH चे जेव्हा आपल्याला क्वेश्चन्स करायचे असतात तेव्हा सुद्धा आपल्याला WH सोबत हेच हेल्पिंग वर्बचा वापर करायचा असतो. म्हणजे हेल्पिंग वर्ब हे खूप महत्त्वाचं काम करतात. जसं आपण साध्या काळामध्ये मेन वर्ब वापरलो, कंटिन्युअस मध्ये ING वापरलो, परफेक्ट मध्ये V3 वापरलो, तसं परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हॅव फॉर्म वापरणार आहे, त्याच्यासोबत बीन प्रत्यय येणार आहे आणि परत कंटिन्युअस हा शब्द असल्यामुळे क्रियापदाचं INGचं रूप येणार आहे. म्हणजे जे आपण 6 फॉर्म्स बघितले आहेत त्या 6 फॉर्म्स मधलं आपल्याला V1 त्याच्यानंतर V2 त्याच्यानंतर VING V3 हे काय आपल्याला करायचे आहे, वर्ब फॉर्म यूज करायचे. 6 फॉर्म्स आपल्याला जर परफेक्टली येत असतील तर आपण कोणतंही टेन्स काय करू शकतो, व्यवस्थित सेंटेन्स करू शकतो. सो दिस इज फॉर टुडे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे सगळे माझे 2-2 सेंटेन्सेस आहेत. तसे तुम्ही ह्याच्यामध्ये परत 1-2 निगेटिव्ह सेंटेन्स ॲड करा, 1-2 क्वेश्चन ॲड करा, 1-2 निगेटिव्ह क्वेश्चन ॲड करा आणि परत WH टाईपचे क्वेश्चन्स काय करा, ॲड करा. म्हणजे एकच सेंटेन्स आपण 12च्या 12 काळामध्ये कसं करू शकतो त्याची काय होणार आहे, आपली डायरेक्टली इनडायरेक्टली प्रॅक्टिस होणार आहे. बोलत असताना त्याच्यामध्ये कोणते सेंटेन्सेस आपण बोलतो बघा, कशा प्रकारे बोलतो याच्याकडे लक्ष द्या आणि त्याचा वापर स्पीकिंगमध्ये करायचा आहे. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.